नमस्कार. आज आपण कोरेगाव तालुक्यातील कुमठे या गावी श्रीयुत निलेश गोरख जाधव यांच्या आले या पिकाच्या प्लॉटवर आलो आहोत. तर त्यांनी आपलं केरनचं हे मार्गदर्शन आले या पिकासाठी घेतले. तर त्याचा अनुभव त्यांना काय आला तो अनुभव आपण जरा त्यांना विचारूया. सर नमस्ते. नमस्कार. मला सांगा, हे जे आल्याचं पीक आहे त्याची साधारणतः लागवड किती तारखेची आहे? हे 18 मेची लागण आहे. 18 मेची लागण आहे. आणि आज बघा की आज तारीख आहे 9, म्हणजे 9 नोव्हेंबर आज तारीख आहे. तर 9 नोव्हेंबर मध्ये 5 महिने आल्या पिकाला झाले. तर 5-5.5 महिन्याच्या पिकामध्ये जर बघायचं, आज जर आपण आल्याची उंची बघितली तर साधारणतः जवळ पावणे 5 ते 5 फुटाच्या उंचीवर आज आल्याची उंची आहे. भांड्यांची संख्या कशी काय आहे? भांड्यांची संख्या 40 ते 45 भांडे आहे. 40-45 प्रमाणात भांडे आहे. तर मला सांगा की हे जे केरनचं मार्गदर्शन आहे, तर ह्या मार्गदर्शनाचा तुम्हाला काय फायदा झाला? मी सांगू इच्छितो की आता प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची आली लागलेली आहेत. आणि माझं आलं आता बघू शकता तुम्ही, हे खड्ड्यात आहे, तरी सुद्धा कुठं सुद्धा आलं लागलेलं नाही. हा मेन केरनचा फायदा आहे मला. म्हणजे केरन मार्गदर्शनामुळं आज प्रचंड पावसामुळे बरेच ठिकाणी आल्याचे प्लॉट म्हणजे डॅमेज झालेलं आहे, कंदकुजीचा प्रकार जास्त झालेला आहे. पण आज तुमच्या प्लॉटमध्ये आपल्याला बघायला बघितलं तर आज आपण कुठेही डॅमेज झालं नाही. त्यापूर्वी सुद्धा आपण तुमच्या आल्याचं शूटिंग घेतलं होतं. त्यानंतर हे आपलं मला वाटतं दुसरं शूटिंग. तर मला सांगा की हे केरनचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना एवढंच सांगतो की प्लॉट येऊन बघा, माझा प्लॉट येऊन बघा, कुठं सुद्धा आलं लागलेलं नाही. आणि प्लॉट 4.5-5 फूट उंचीचा प्लॉट आहे. तर तुम्ही येऊन बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर जीवन सर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. ठीक आहे सर, तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद.